दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात बीडमध्ये साजरी होणार आहे। त्यापूर्वी बीड शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने जे काही बौद्धविहार उभा करण्यात आलेले आहेत त्याची रंगरंगोटी आणि दुरुस्तीचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। मी पंचशील नगर भागामध्ये तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी एक बौद्धविहार उभारण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी रंगरंगोटीचं काम सुरू आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी याच बौद्धविहारामध्ये काही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि त्यासाठी आता हे बौद्धविहार सज्ज करण्यात येत आहे। फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमच नाही तर सकाळी आणि संध्याकाळी याच बौद्धविहारामध्ये अगदी बुद्धवंदना असेल याचं देखील आयोजन करण्यात येत असतं। तर या भागातले अनेक मुलं हे अभ्यासासाठी असेल किंवा इतर काही कार्यक्रमासाठी या बौद्धविहाराचा उपयोग करत असतात आणि नगरपालिकेकडून आता हे सगळे बौद्धविहार आहेत बीड शहरातले त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे, डागडुगी करण्यात येत आहे, लाईटची व्यवस्था असेल, फॅनची व्यवस्था असेल, जे काही नादुरुस्त उपकरणं आहेत ते देखील या ठिकाणी बसवण्यात येत आहेत। मी सध्या पंचशील नगर भागामधल्याच बौद्धविहारामध्ये आहे। नगरसेवक शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब काय सांगताल, काय संकल्पना आहे यावर्षीची जयंतीची आणि आता या सगळ्या बौद्धविहाराची दुरुस्ती करण्यात येते? आमचे नेते माननीय श्री आमदार विजयराजे पंडित साहेब, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोदजी मुळूक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बौद्धविहाराची रंगरंगोटी व दुरुस्तीचे कामं सुरू आहेत। येथे सांस्कृतिक धार्मिक सगळेच कार्यक्रम इथे घेतले जातात जयंतीनिमित्त। त्याच्यामुळे आम्ही काही सूचना केल्या त्या माध्यमातून त्यांनी आज प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आणि 1-2 दिवसामध्ये सगळे कामं आज पूर्ण होतील। काय काय नेमकं कामं असतात याच्यामध्ये, कशा पद्धतीने आणि यावर्षी जयंती तुम्ही कशी साजरी करणार, या बौद्धविहारामध्ये काय काय कार्यक्रमाचं आयोजन असतं? या बौद्धविहारामध्ये दरवर्षी आपण धम्मग्रंथ पठणाचं वाचन होतं। इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात। इथे काही मुलं अभ्यासबी म्हणजे अभ्यासाच्या स्वरूपात बी शिक्षण वगैरे एक करतात इथं। तर आता डागडुगी होते तर कलर असेल किंवा या ठिकाणी फरशीचे कामं असतील, लाईटचे कामं असतील, फॅनचे कामं असेल, हे कुठले कुठले कामं आता पूर्ण केले जातात आणि शहरामध्ये कशा पद्धतीने हे बौद्धविहार आता बदलताना पाहायला मिळते? तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही सध्या कलरचं काम प्रगतीपथावर आमचे आहे। बऱ्यापैकी जे काही डागडुजी आहे ते आम्ही स्वखर्चातून म्हणजे नगरपालिकेच्या फंडातून आम्ही ते कामं करण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करत आहोत। तर निश्चितच यावर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करता यावी, उत्साहात ती साजरी व्हावी। त्या जयंतीनिमित्त जे काही सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम असतील ते प्रत्येक भागामध्ये घेता यावेत। ज्या ठिकाणी हे बौद्धविहार आहेत त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करता यावं म्हणून आता नगरपालिकेनं या सगळ्या बौद्धविहाराची डागडुगी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। नवीन कलर या ठिकाणी देण्यात येतो आहे, लाईटची व्यवस्था असेल, फॅनची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था आता या बौद्धविहारामध्ये पाहायला मिळतील आणि निश्चितच 14 एप्रिल रोजी याच ठिकाणी मोठ्या उत्साहात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे। सहकारी कामगार मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।